यार मागच्या 2 दिवसांपासून कंटिन्यू रात्री मीच ड्रायव्हिंग करतोय, असं करण म्हणाला. मला आता खूप झोप लागते आहे बाबांनो, असं म्हणत करणने गाडी साईडला लावली. करणने मागे वळून बघितलं तर समीर, राकेश आणि रम्या हे मस्त आरामात झोपले होते. त्याने सगळ्यांना उठवलं आणि म्हटला, हे ऐका ना यार, मला आता झोप आवरत नाहीये बाबांनो. मी असाच जर ड्रायव्हिंग करत राहिलो तर आपला ॲक्सिडेंट होऊन जाईल. राकेश म्हणाला, ए बाबा, असं काय पण बोलू नको हा. तुला नसल जमत ना तर मला सांग, मी चालवतो. समीर आणि रम्या झोपेत होते, त्यामुळे ते झोपेतच हो म्हटले. हा राक्या, तू चालव, करणला आराम करू दे. राकेश करणला म्हणाला, आता आपण कुठं पोचलोय मला सांग आणि मग झोप. त्यावर करण म्हणाला, आता आपण काठे गावात पोचलोय. आपला नेक्स्ट स्पॉट हा नरसोबाची वाडी आहे. ते कोल्हापूरमध्ये आहे. इथून कोल्हापूर 200 किलोमीटर दूर आहे. आता रात्रीचे 2 वाजले आहेत. उद्या सकाळपर्यंत पोहोचून जाऊ आणि गुरुदेव दत्तांचं दर्शन घेऊ. हे बघ, हा गुगल मॅप दिसतोय ना गाडीमध्ये, त्याला फॉलो करायचे बस. ओके, आणि काही वाटलं तर मला उठव, असं म्हणत करण ड्रायव्हरच्या शेजारच्या सीटवर डोळे मिटून पडला. राकेशने गाडी स्टार्ट केली आणि राकेश हा गुगल मॅप्सप्रमाणे गाडी चालवू लागला. गुगल मॅप्स ज्या दिशेने घेऊन जाईल त्या दिशेने राकेश गाडी चालवत होता. राकेशला गाडी चालवता चालवता आता 1 तास उलटला होता आणि रात्रीचे 3 वाजले होते. आणि हे बाकीचे तिघे एकदम ढाराढूर झोपलेले होते. नेमके आता रस्त्याला 2 फाटे फुटलेले होते. त्यात गुगल मॅप्सने दोन्ही रस्ते दाखवलेले होते. एकाने डेस्टिनेशनवर पोहोचायला 3 तास लागणार होते तर एकाने 5 तास. तेव्हा राकेशने विचार केला की या दोघांपैकी कोणता रस्ता धरायचा. त्याने करणला हलवले आणि उठवायचा प्रयत्न केला, पण करण हा मागच्या 2 रात्रीपासून झोपलेला नव्हता. त्यामुळे त्याला झोप सुधरत नव्हती. त्याने झोपेतच राकेशच्या हा मध्ये हा मिळवलं. राकेशला करण काय म्हणतोय हे काही कळलं नाही. त्याने ज्या रस्त्याने कमी वेळ लागतो तिकडूनच गाडी टाकली, म्हणजेच डाव्या फाट्यावरून टाकली. राकेश गाडी चालवू लागला. 1 किलोमीटर आतमध्ये शिरल्यावर कच्चा रस्ता चालू झाला. आजूबाजूला फक्त घनदाट झाडी होती आणि अंधार होता, जणू जंगलच होतं. रस्ता खराब असल्याने गाडीचा स्पीड थोडा कमीच होता. आजूबाजूला दूरदूरपर्यंत घरं नव्हती. राकेश मनातल्या मनात म्हणाला, यार, हे गुगल मॅप्सवाले 1 नंबरचे येडे आहेत आणि आपण त्यापेक्षा पण जास्त येडे आहोत, कारण आपण यांना फॉलो करतो. चांगला रस्ता सोडून इकडे फालतू घुसलो. असं म्हणतोच तेवढ्यात समोर एक पूल लागला. त्याने त्या पुलावरून गाडी घातली. त्या पुलाच्या खालून नदी वाहत होती, जणू कृष्णामाईच असावी. राकेशने मनातल्या मनात नदीचे दर्शन घेतले. तेवढ्यात पुलावरून समोरच्या दिशेने एक काका सायकलीवरून येताना दिसले. त्यांना बघून राकेशच्या जीवात जीव आला. त्याने गाडी थांबवली आणि ते काका पण गाडीजवळ येऊन थांबले. त्यांनी पांढरा सदरा आणि खाली काळी पॅन्ट घातलेली होती आणि सायकलीच्या साईडला दुधाच्या कॅन लटकवलेल्या होत्या. राकेशने गाडीची काच खाली करताच ते काका म्हणाले, काय पाहुणं, कुठं वाट चुकलायसा? राकेश म्हणाला, काही नाही काका, आपलं कोल्हापूरला निघालेलो होतो, नरसोबाच्या वाडीला गुरुदेव दत्तांचं दर्शन घ्यायला, पण हे इकडे वाट चुकलो. इकडून आहे का रस्ता जायला? काका म्हणाले, हा इकडून आहे वाट, पण पुढं 5 किलोमीटर घनदाट जंगल आहे. तिकडून तुम्हाला पुढं चांगला रस्ता भेटेल, पण पुढं रात्रीच्या ह्या वेळेला जाणं योग्य नाही. तुम्ही एक काम करा, 5 वाजेपर्यंत गाडी थांबवा इथंच आणि सकाळी निघा. आता रात्रीची वेळ चांगली नाही आहे. तेव्हा राकेश म्हणतो, कसं आहे काका, उद्या आम्हाला लवकरात लवकर पोचायचं आहे, त्यामुळे निघावं लागेल. असं म्हणत राकेशने गाडी चालू केली आणि पुढे निघाला. पूल पार केला आणि गाडी जंगलात घुसली. जंगलात घुसता क्षणीच गाडी बंद पडली. राकेशने गाडीला सेल दिला.
तरी गाडी चालू व्हायचं नाव घेईना. त्याने आता मात्र करण, समीर आणि रम्याला उठवलं. ते सगळे आजूबाजूला बघू लागले. त्यांना फक्त अंधार आणि जंगल दिसत होतं आणि लांडग्यांचा आवाज त्या शांततेत ऐकू येत होता. करण राकेशला म्हणाला, ए राक्या, कुठं घेऊन आलाय बाबा आणि गाडी का बरं थांबवली आहे तू? त्यावर राकेश म्हणाला, अरे ते गुगल मॅप्सवरून 2 रस्ते दाखवत होते. मी तो जवळवाला निवडला ना, तर आपण इकडे आलो आहे. हा ते ठीक आहे, पण मग इथे गाडी का बरं थांबवली आहे तू? असं करण त्याला म्हणाला. त्यावर राकेश म्हणाला, अरे यार, ही गाडीच चालू होत नाहीये. करणने गुगल मॅप्सवर लोकेशन बघितली आणि ती लोकेशन बघून त्याच्या पायाखालची जमीन सरकली. त्याचा चेहरा घामाघूम झाला, कारण ते पोहोचले होते साखळेवाडीमध्ये. करणचा घामाघूम झालेला चेहरा बघून समीर म्हणाला, काय रे, एवढा का घामाघूम झालाय? त्यावर करण म्हणाला, अरे यार, आपण सगळे साखळेवाडीत अटकलोय. अरे या भागात टाईम थांबून जातो आणि आपण त्या टाईममध्ये अटकून जातो. रम्या म्हणतो, ए करण, काही पण नको फेकू बरं का? त्यावर करण राकेशला म्हणतो, ए राकेश, आपण इथे पोहोचलो तेव्हा किती वाजले होते रे? राकेश म्हणाला, 3. करणने त्याच्या हातामधलं घड्याळ आणि फोनमधला टाईम सगळ्यांना दाखवला आणि त्याच्या घड्याळात आणि फोनमध्ये पण 3च वाजले होते. समीर, राकेश आणि रामसाठी हे खूप शॉकिंग होतं. त्यांना कळतच नव्हतं काय बोलावं. समीर करणला म्हणाला, हे करण, आता रे, आपण इथून निघायचं कसं रे? आपण कसं निघायचं यार? सांग ना. आपली गाडी पण खराब झाली आहे यार. त्यावर करण त्यांना म्हणाला, हे बघा, घाबरू नका, मी सांगतो ते नीट ऐका. हे बघा, आपण घनदाट जंगलात अटकलोय आणि इथे टाईम थांबून जातो. ह्या टाईमच्या चक्रातून सुटायचं असेल तर इथे जवळच एक मंदिर आहे. आपल्याला त्या मंदिरात जावं लागेल, पण ते मंदिर इथून 5 किलोमीटर अंतरावर आहे. पण त्या मंदिरापर्यंत जाताना वाटेत खूप अडचणी येतात. हे बघा, आपण इथून एक पाऊलसुद्धा आता पुढं टाकलं तर आपल्या मागे काल राक्षस लागेल. हा काल राक्षस आपल्याला 1 तासाचा वेळ देतो इथून देवळापर्यंत पोचायला. पण हे बघा, जर आपण त्या 1 तासात देवळात पोहोचलो नाही तर आपण कायमस्वरूपी या टाईममध्ये अटकून जाऊ आणि इथेच मरून जाऊ. हे सगळं ऐकून समीर, राम आणि राकेश यांच्या अंगावर काटाच आला. राकेश म्हणाला, म्हणजे आपण गाडीच्या बाहेर जरी पडलो तरी आपल्यासाठी टाईम चालू होईल का? त्यावर करण म्हणतो, हो. तेव्हा राम त्याला म्हणतो, हे बघ यार, आपली गाडी चालू होत नाहीये. आपल्याला गाडीतून उतरून ती गाडी चालू करावं लागेल आणि ती गाडी चालू करण्यात आपला वेळ जाईल. मग आपल्याला जर गाडी चालू करता आली नाही तर पायीच जावं लागेल. करण म्हणतो, हे बघा, आपण गाडीला रिपेअर करण्यात, चालू करण्यात वेळ वाया घालवायला नको. करण म्हणतो, हे बघा, आपण गाडीला एकदा परत सेल देऊन बघूयात. राकेश गाडीला सेल देतो, पण गाडी चालू होत नाही. तेव्हा करण म्हणतो, हे बघा, आपल्याकडे आता पर्याय नाहीये. आपल्याला पायीच चालत देवळात पोचावं लागेल, ते पण 1 तासात. हे बघा, आपण गाडीतून बाहेर पडल्या पडल्या आपल्या मागे काल राक्षस लागेल. तो आपल्या मार्गात विघ्न आणेल, आपल्याला पोहोचू देणार नाही. पण आपल्याला जर पोहोचायचं असेल तर आपल्या सर्वांना एकत्र राहावं लागेल. कोणत्याही परिस्थितीमध्ये एकमेकांची साथ सोडायची नाहीये. हे बघा, आपल्याला इथून पळत पळत प्रवास करावा लागेल, कारण आपल्याला 1 तासात पोचायचं आहे. यावर राम म्हणाला, यार, आपल्याला टाईम कसं काय कळेल की आपल्याकडे किती वेळ उरला आहे? जर टाईम बंद आहे तर आपल्याला ते कसं काय कळेल की आपल्याकडे किती वेळ उरला आहे? त्यावर करण म्हणाला, हे बघा, टाईम बंद झालाय, पण आपल्या फोनमध्ये स्टॉपवॉच चालू करा, त्याने आपल्याला क्ल्यू मिळत राहील. समीर म्हणतो, अरे आपल्याला ज्या देवळात जायचंय त्या देवळाचा रस्ता तुला माहीत आहे का? त्यावर करण म्हणतो, हे बघा, ही जी पाऊलवाट आहे तिलाच फॉलो करायचंय. या पाऊलवाटेलाच ते देऊळ लागतं. राकेश म्हणतो, तुला कसं काय माहिती? यावर करण म्हणतो, हे बघा, मी या देवळात नेहमी दर्शनाला येतो. तेव्हा मी याविषयी ऐकले होते
आणि त्यामुळे मला माहिती आहे ह्याविषयी. तुम्ही माझ्या मागे माझ्यासोबत पळायचं. हे बघा, पळताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे, जो मंत्र आपल्या वाटेतील संकट थोड्या प्रमाणात दूर करेल. त्यावर सगळे म्हणतात, कोणता मंत्र? करण म्हणतो, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हे बघा, हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे आणि पळायचं आहे. हे बघा, तुम्ही सर्व तयार आहात का? त्यावर राकेश म्हणतो, अरे पण आपली गाडी रे, तिचं काय होईल? त्यावर करण म्हणतो, हे बघ, एकदा का आपण मंदिरात पोहोचलो का आपण ह्या वेळेच्या चक्रातून सुटून जाऊ आणि सकाळ झाली की गाडी घ्यायला येऊ. तेव्हा टाईम थांबत नाही. सकाळी ह्या जागेवर धोका नसतो. फक्त जे लोक रात्री 3 वाजता या जंगलात घुसतात तेच याच्यात अटकतात. आणि आपण पण 3लाच घुसलो आहे, त्यामुळेच अटकलो आहे. त्यावर राकेश म्हणतो, अरे इथे पुलावर मला एक काका भेटले होते. त्यांनी मला थांबवलं होतं. पण यार मी त्यांचं ऐकलं नाही यार. त्यावर करण त्याला म्हणतो, त्याने पांढरा शर्ट आणि काळी पॅन्ट घातली होती का? त्यावर राकेश हो म्हणतो आणि त्याला विचारतो, तुला कसं काय कळलं? अरे वेड्या, तोच तर काळ राक्षस आहे. त्याने तुला वॉर्निंग दिली होती, तू ऐकलं नाही. हे बघा, आपण बाहेर निघाल्या निघाल्या तो आपल्या मागे लागेल आणि मागच्या वेळेस जो व्यक्ती ज्या वाहनावर इथे अटकला होता त्याच्याच वाहनावर तो आपला पाठलाग करेल. राकेश म्हणतो, तो सायकलवर होता. करण म्हणतो, हे बघा, म्हणजे मागच्या वेळेस जो इथे अटकला होता त्याच्याकडे सायकल असेल म्हणून तो सायकलवर होता. समजा जर आपण इथे अटकलो तर पुढच्या वेळेपासून त्याच्याकडे हे आपली 4 व्हीलर असेल आणि तिच्याने लोकांचा पाठलाग करेल. त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर इथून निघावं लागेल. हे बघा, तो आपल्या वाटेत विघ्न आणेल, आपल्याला भ्रमिष्ट करण्याचा प्रयत्न करेल, पण आपण पळत राहायचं, थांबायचं नाही. समीर करणला म्हणतो, ऐक ना, जर आपल्यापैकी फक्त एकच जण जर देवळात पोहोचला तर तो बाकीच्यांना वाचवू शकेल का? यावर करण म्हणतो, नाही, आपल्या सर्वांना एकत्र पोहोचावं लागेल. हे सगळं ऐकून सगळे खूप घाबरले होते. करण म्हणतो, चला आता आपापल्या फोनमध्ये स्टॉपवॉच चालू करा आणि उतरा खाली, आपल्याला निघावं लागेल. सगळे त्याच्या फोनमध्ये स्टॉपवॉच चालू करतात आणि गाडीतून खाली उतरून पळायला लागतात. ते खाली उतरताच जोरांचा वारा चालू होतो आणि विजांचा कडकडाट होतो. सगळे पाऊल वाटेवरून धावायला लागतात. सगळे देवाचं नाव घेऊन पळायला सुरू करतात. सगळ्यांनी पळायला सुरुवात केली होती. सगळे देवाचं नाव घेत होते आणि जीवाच्या आकांताने पळत होते. तेवढ्यात मागून सायकलच्या बेल्टचा ट्रिंग ट्रिंग आवाज येतो. सगळ्यांच्या काळजाचा ठोकाच चुकतो आणि घाबरून ते सगळे अजून जोरात पळायला लागतात. तेवढ्यात त्यांच्या समोर वाटेमध्ये सापांचं बिळ येतं आणि त्यातून 4 साप बाहेर येतात आणि 4ही सापं फार विषारी वाटत होते. करण म्हणतो, घाबरू नका, देवाचं नाव घेत राहा आणि पळत राहा, घाबरू नका, असे म्हणत ते सर्व सापांच्या दिशेने पळायला लागतात. करण त्याच्या हाताने त्या सापांची शेपटी पकडून त्या सापांना वाटेतून बाहेर फेकतो. परत त्यांना सायकलची बेल ऐकू येते. ते सगळे घाबरून अजून जोरात पळायला लागतात. त्यांना आता 15 मिनिट झाले होते. सगळे धापा टाकत होते. ते सर्व देवाचं नाव घेत पळत होते. नेमकी समोर 2 पाऊल वाट येतात. त्यात नेमकी योग्य पाऊल वाट कोणती? उजवी साईड की डावी साईड? करण म्हणतो, मी यापूर्वी इथे आलोय, पण कधी 2 फाटे नव्हते फुटले या रस्त्याला. समीर म्हणतो, अरे मग आता काय करायचंय? कोणत्या दिशेने जायचंय आपण? करण म्हणतो, हे बघा, मला पण नेमकी माहीत नाही कोणती दिशा योग्य आहे. तेवढ्यात करणला एक आयडिया सुचते. तो म्हणतो, हे बघा, मंदिर उंचावर आहे. त्यामुळे आपण जर झाडावर चढलो तर झाडावरून आपल्याला मंदिराचा कळस व्यवस्थित दिसल आणि एकदा की कळस दिसला की मग आपल्याला कळल मंदिराची दिशा. राम म्हणतो, थांब, मी चढतो पटकन झाडावर. राम झाडावर चढायला लागतो आणि तेवढ्यात सायकलच्या बेलचा आवाज येतो आणि तो आवाज ऐकून सगळे घाबरतात. कारण आता त्यांचा सामना काल राक्षसासोबत होणार असतो. राम झाडावर चढत असतो. तेवढ्यात
काल राक्षस त्यांच्या समोर येऊन उभा असतो आणि म्हणतो, तुम्हाला मी इथून जाऊ देणार नाही, मी तुम्हाला जिवंत नाही सोडणार. तेवढ्यात करण गुरुदेव दत्तांचं नाव स्मरण करायला लागतो आणि गुरुदेवांचं नाव ऐकताच काल राक्षस आरडाओरडा करायला लागतो आणि कानावर हात ठेवतो आणि पुढे झाड तोडायला पुढे सरकायला लागतो. राम हा वरती पोहोचलेला असतो आणि त्याने कळस बघितलेला असतो आणि त्याला कळते की देऊळ कोणत्या दिशेला आहे. तो खाली यायला लागणारच की तेवढ्यात काल राक्षस झाडाच्या दिशेने यायला लागला. करण झाडाला कवटाळून गुरुदेवाचं नाव घेत होता आणि समीर आणि राकेश काळ राक्षसाला अडवण्यासाठी गुरुदेवांचं नाव घेऊन त्याच्या दिशेने सरसावले. त्यांनी काळ राक्षसाचे हात त्याच्या कानापासून दूर केले आणि गुरुदेव दत्तांचं नाव त्याच्या कानात बोलायला सुरू केले. ते नाव ऐकून काळ राक्षस अदृश्य झाला. राम झाडावरून खाली आला होता आणि त्याने उजव्या दिशेला हात केला. सगळी उजव्या दिशेला देवाचं नाव घेत पळायला लागले. 30 मिनिट बाकी होते फक्त आता आणि जायचं होतं 2 किलोमीटर दूर. परत ते सगळे पळायला लागले. देवाचं नाव घेत पळत होते. तेवढ्यात त्यांच्या समोर एक ब्रिज आला. राकेश म्हणतो, अरे आपण ह्याच ब्रिजवरून या ठिकाणी आलो होतो. करण म्हणतो, हो मला माहीत आहे, हा ब्रिज शापित आहे. आपली प्रदक्षिणा पूर्ण होणार आहे. फक्त आता आपल्याला हा ब्रिज क्रॉस करायचा आहे. एकदा की आपण हा ब्रिज क्रॉस केला की देऊळ येऊन जाईल. पण एक प्रॉब्लेम आहे यार, या ब्रिजवरून आपण जर त्या कड्याला गेलो तर आपण परत ह्या चक्रात अटकून जाऊ. आपल्याला ह्या ब्रिज खाली असलेल्या नदीतून पोहत जावं लागेल. तुम्हाला सगळ्यांना पोहता येतं का? समीर सोडून सगळे हो म्हटले. समीर म्हणाला, मी प्रयत्न केला असता, पण यार पाण्याला प्रवाह खूप जास्त आहे, मी डुबून जाईल. त्यावर करण म्हणतो, आपल्याकडे वेळ कमी आहे, आपल्याला पटकन खाली काठावर जायला लागेल. ते सगळे पुलाच्या खाली नदीच्या काठावर जातात. तिथे गुरुदेवांचं नाव घेतात आणि उडी मारणारच तेवढ्यातच रामचं लक्ष तिथे असलेल्या होडीकडे जातं. तो म्हणतो, करण होडी बघ. आणि सगळ्यांचं लक्ष होडीकडे जातं. समीर मनातल्या मनात देवाचे आभार मानतो आणि सगळे त्या होडीच्या दिशेने पळतात. त्या होडीमध्ये बसतात आणि पुलाच्या दुसऱ्या साईडला जायला निघतात. पण त्या होडीची बनावट थोडी खराब असते. त्या होडीमध्ये खड्डे असतात, त्यात पाणी शिरायला लागते. पण सगळ्यांनी पटापटा हात मारून ती होडी किनाऱ्याला पोहोचवली. आता ते पुलाच्या दुसऱ्या बाजूला पोहोचले होते. त्यांच्याकडे आता फक्त 15 मिनिट होते, पण ते अजून मंदिरात पोहोचले नव्हते. ते सगळे मंदिराच्या दिशेने पळायला लागले आणि मंदिराच्या पायथ्याशी पोहोचले. पण पायथ्याजवळ एक गुफा होती. त्या गुफेसमोर बिबट्या बसलेला होता. त्याच्याकडे फक्त आता 5 मिनिट शिल्लक होते. ते सगळे विचार न करता गुरुदेवांचं नाव घेत त्या बिबट्याच्या दिशेने आणि त्या गुहेच्या दिशेने सरसावले. बिबट्या शांतपणे बसून होता. कदाचित तो फक्त त्यांची परीक्षा घेत असावा. सगळे पटकन त्या गुहेतून आत शिरले आणि ती गुहा पार केली. ती गुहा पार केल्यानंतर त्यांच्या समोर होते देवळाच्या पायऱ्या. त्यांनी पटापटा त्या पायऱ्या चढल्या आणि वरती देवळात महादेवांच्या पिंडीसमोर 1 मिनिट बाकी असताना नतमस्तक झाले आणि त्या काल राक्षसापासून त्यांची सुटका झाली. सगळ्यांनी सुटकेचा निश्वास घेतला आणि पटकन फोनमधला टाईम बघितला तर फोनमध्ये 4:01 झाला होता. टाईम परत सुरू झाला होता. सगळ्यांनी देवळातच बसून 7 वाजेपर्यंत वाट पाहिली. दिवस उजाडला. गावकरी आलेत. त्या गावकऱ्यांना सगळं सांगितलं. त्यांच्या मदतीने त्यांची ती गाडी शोधली, चालू केली आणि नरसिंहवाडीकडे निघाले. दुपारी 12 वाजता ते नरसिंहवाडीच्या गुरुदेव दत्तांच्या जागृतस्थानावर पोहोचले. तिथे त्यांनी गुरुदेवांचे आभार मानले आणि त्यांच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. मित्रांनो, हा प्रवास असाच चालू राहील. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि पुढचा एपिसोड येणार आहे लवकरात लवकर. त्यामुळे नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले 1000 सबस्क्रायबर पूर्ण करण्यास मला मदत करा. जय हिंद.